आज शिक्षा के द्वार समाज के सभी वर्गों के, विशेष रूप से वंचित और पिछड़े तबकों के लिए खोलने वाले महान समाजसेवी महात्मा ज्योतिबा फुले की जयंती के अवसर पर बुल्ढाना जिले में एक अनोखे तरीके से उनकी जयंती मनाई गई। नांदुरा तहसील में ज्ञानदान का पवित्र कार्य करने वाले सैकड़ों शिक्षक शिक्षिकाओं का पाद्य पूजन कर सम्मान किया गया। शिक्षा के माध्यम से नई पीढ़ी को संवारने के लिए दिन रात मेहनत करने वाले इन शिक्षकों के सम्मान का ये अनूठा प्रयोग पहली बार बुल्ढाना में देखने को मिला। आज महात्मा फुले यांची जयंती आहे आणि त्यानिमित्त शेतकरी पुत्र संघटना या संघटनेनं जो काही कार्यक्रम घेतला तो खूपच सुंदर असा कार्यक्रम आहे आणि या कार्यक्रमाद्वारे आपल्या म्हणजे येणाऱ्या पिढीसाठी एक संदेश दिला गेलेला आहे आणि यामुळे काय होणार आहे की येणाऱ्या पिढीला एक उदाहरण त्यांच्या समोर उभं राहिलेलं आहे आणि यामुळे सर्व शिक्षक जे आहेत त्या शिक्षकांना समाजामध्ये एकदम कमी प्रतीचं म्हणजे दर्जाचं वागणूक मिळते। शिक्षक म्हटलं ना की शिक्षकाचीच नोकरी करते असं त्यांना संबोधल्या जाते। तर या कार्यक्रमामार्फत त्यांना एक प्रकारे सन्मान देण्यात आलेला आहे आणि अतिशय सुंदर असा कार्यक्रम घेऊन त्यांना समाजामध्ये एक जागा त्यांची पण एक जागा आहे असं या कार्यक्रमाने दाखवून दिलेलं आहे। आजची महात्मा फुले जयंती आहे। महात्मा फुले जयंती निमित्त आज शिक्षकाचा सत्कार ठेवला। कारण हा सत्कार जर पूर्ण महाराष्ट्रामध्ये जर केला तर शिक्षणाचा दर्जा सुधरेल। त्याच्याकरता प्रथम आम्ही नांदुऱ्यामधून हा उपक्रम चालू केला। आमचे शेतकरी कन्यापुत्र MPSC UPSC संघटनेच्या माध्यमातून हा उपक्रम आम्ही राबवत आहे। पुढच्या वर्षी पूर्ण जिल्ह्यामध्ये हा उपक्रम राबवू आणि शिक्षकाचा सत्कार खऱ्या अर्थाने केला तर आई वडिलांप्रमाणे पवित्र म्हणजे शिक्षक असतात। शिक्षकाला मान सन्मान भेटला तर ते मुलाची गुणवत्ता वाढवतील आणि जे कार्य महात्मा ज्योतिबा फुलेने केले त्याच खरं आजचा जे कार्यक्रम आहे शिक्षकाचा सत्कार हेच फार मोठं कार्य आहे।